श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईलमध्ये. आज आपण सांगणार आहे महाराजांचा प्रगट दिन आलेला आहे आणि 11 दिवसांची कुठली सेवा, ज्यांच्याकडून 21 दिवसांची सेवा झाली नाही त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यांच्याकडून 11 दिवसांची सेवा व्हावी यासाठी मी तुम्हाला ती सेवा सांगणार आहे. तर सेवा कुठली आहे बघा. तर तुम्ही आता महाराजांचा प्रगट दिन येतोय 20 मार्च रोजी. तर आता तुम्ही म्हणसाल की गुरुचरित्र पारायण आम्ही करू शकतो का. तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, पण 3 दिवसाचे करू शकतो का, 5 दिवसाचे करू शकतो का. तर गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसाचेच करावं लागतं. सप्ताह काळातच गुरुचरित्राचे पारायण हे करावं लागतात. त्यामुळेच आपल्याला 7 दिवसात गुरुचरित्र पारायण करायचे आहे. तर आता 18 तारखेला अमावस्या आहे आणि 19 तारखेला गुढीपाडवा आहे. तर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण जर करायचं असेल तर 18 तारखेच्या आधीच तुमची समाप्ती झाली पाहिजे, म्हणजे 17 तारखेपर्यंतच तुमची समाप्ती झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही आज जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही आजपासून पण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता. तर आणि नंतर आता आम्हाला दत्त महाराजांची ही सेवा करायची आहे. तर करू शकता तुम्ही, दत्त महाराजांची पण सेवा करू शकता. तर ते सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर संकल्पयुक्त करू शकता, संकल्पयुक्त नसेल करायची तर तुमची इच्छा. जर तुम्हाला समजा तुम्ही याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण पण करू शकता, तुम्ही दत्त चालीसा आहे ती पण वाचू शकता. परत त्यानंतर तुम्ही श्री गुरुचरित्र अध्याय पारायणाचे तुम्ही 14वा अध्याय आणि 18वा अध्याय रोज 11 दिवस कंटिन्यू पठण करू शकता. तुम्ही आताही करू शकता, कारण की म्हणजे जर तुम्हाला 11 दिवसाची सेवा करायची असेल तर 11 मार्चपासून तुम्हाला सुरू करावं लागेल. आणि जर समजा तुम्हाला आधी सुरू करायचं असेल तर तुम्ही आधीही सुरू करू शकता, कारण की कोणाकोणाचं मासिक धर्म असतो 11 ते 20मध्ये मासिक धर्म असल्यामुळे तुम्ही आधीही करू शकता, कारण की ते 4 दिवस इकडे काउंट होऊन जातात, मग आधीही करू शकता. तर चला 11 दिवस आपल्याला काय काय करायचं आहे बघा. तर तुम्हाला 11 दिवस स्वामीचरित्र सारामृताचे 11 पाठ करायचे आहे. त्याच्यासोबत तुम्हाला 11 माळी रोज जप करायचा आहे. 11 माळी नाही झाल्यास तुमच्याकडून तर 1 माळ तरी तुम्ही मनापासून करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ मनापासून करा. आणि तुम्ही ऑफिसला वगैरे कुठं बाहेर वगैरे जात असाल, घरी असलेल्या महिला स्वयंपाक वगैरे करत असतात तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर काय करायचं आहे बघा, तुम्ही 11 दिवस कंटिन्यू 11 वेळेस तारक मंत्र हिची सेवा करू शकता, कारण की म्हणजेच 11 वेळेस म्हणजे दिवसातून 11 वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. अशी तुम्ही 11 दिवसाची ही पण सेवा करू शकता. स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता बघा. 11 पारायण होतील. महाराजांचं माळ जप करायची आहे. नंतर तुम्ही गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय वाचू शकता. दत्त आपलं गुरुचरित्राचे पारायण पण करू शकता. सप्ताह काळामधले 7 दिवसामध्ये फक्त समाप्ती आधी करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही 11 दिवसाची ही सेवा करू शकता. काही महिलांची सेवा सुरू झालेली आहे बघा. 21 दिवसांची खूप जणींची सेवा सुरू झालेली आहे. 99% जणींची 21 दिवसांची सेवा सुरू झालेली आहे. आता ज्यांच्याकडून शक्य नाही झाले त्यांनी 11 दिवसाची सेवाही करू शकता. आणि जर तुमच्या 11 दिवसाची तुम्ही नंतरही कंटिन्यू करू शकता, तुम्हाला 21 दिवसाची करायची असेल तर. आता 11 दिवस आणि नंतर पुढं अजून 10 दिवसही नंतर प्रगट दिनानंतरही तुम्ही अशी कंप्लीट 21 दिवस सेवा करू शकता. गुरुमाऊलींनी सांगितलेले वर्षाचे 365 दिवस असतील. 365 दिवसापैकी आपल्याकडून 108 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण झाले पाहिजे. 108 पारायण आपल्याकडून घडले पाहिजे. वर्षातून आपल्याला 108 स्वामीचरित्र सारामृत पारायण करायचे आहे. त्यामुळे तुम्ही एकदम 108 एकदम कोणाकोणाकडनं 108 नाही होत. काही महिला करतात, पण खरंच खूप त्यांना मानावं लागेल की ज्या 108 पारायण करतात वर्षाचे. आणि ज्यांच्याकडून नाही झालं त्यांनी असं 21 7 7 7
11 11 11 अशा पद्धतीनेही तुम्ही 108 तुमचे पारायण कंप्लीट होऊ शकतात वर्षातील. चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.